भारतीय जनता पक्षामधलेच काही माजी नगरसेवक त्यांनी प्रवेश केल्यानंतर देवाभाऊनी सुद्धा त्याच्यात लक्ष घातले की आपल्या पक्षातलेच जर का जयंत पाटील कार्यकर्ते फोडून घेत असतील तर आपण कुठं कमी पडतोय का. आणि मग चंद्रकांत दादा पाटील सुद्धा आक्रमक झालेले दिसत आहेत आणि तशा पद्धतीनं आता ते निघालेत आता. आणि जयंत पाटील हे एकच टार्गेट त्यांचं आहे. अशा वेळेला जयंत पाटलांच्या पाठीशी विश्वजित कदम राहणार का. विशाल पाटलांचं आणि जयंत पाटलांचं तर बघतोयच त्यांचं कसं एकमेकांचे प्रेमाचे संबंध आहेत. त्यामुळं तो जरी विषय नसला तरी काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी मार्फत आम्ही निवडणुका लढवणार हे जयंत पाटलांनी आणि विश्वजितनं एक प्रकारचे संकेत दिलेले आहेत. आणि त्या पद्धतीनं कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेले दिसतात सांगली जिल्ह्यामध्ये. मग अशा वेळेला चंद्रकांत दादा भारतीय जनता पक्ष महायुती हे आक्रमक झालेले आहेत. आता अजितदादा आणि भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे लढणार हेही संदेश दिले ना आता. चंद्रकांत दादांनी आज असे संदेश दिलेले आहेत की म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा पवारांचे आता काही कार्यकर्ते नेते त्यांचे जिल्हाध्यक्ष आमदार इद्रिस नायकोडी वगैरे आता त्यांची भूमिका पण सांगतात की आम्ही स्वतंत्र लढू.